नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी नारळी भात बनवणार आहे, नारळी पौर्णिमे विशेष। तर सगळ्यात पहिलं तर मी कढई ठेवलेली, कढईमध्ये तूप टाकलेलं आहे। तुपामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे। आता इथं काजू आणि बदाम टाकलेले, पहिले मनुके मी नंतर टाकणार आहे। मनुके आणि चारोळी नंतर टाकले, कारण मनुके ना पटकन जळून जातात, त्यासाठी मनुके मी नंतर टाकलेले आहेत। आता हे ड्रायफ्रूट्स पूर्ण तळून झालेले आहेत, आपण त्याला प्लेटात काढून घ्यायचं आहे। आता हे सगळे प्लेटात काढले। आता ते ह्याच तुपामध्ये ना मी थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे, एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग आणि इलायची टाकलेली आहे, इलायची फोडून घेतली। आता इथं मी बासमती तांदूळ अर्धा तास पहिलं भिजत ठेवले होते, ते मस्त स्वच्छ धुवून नंतर मग आपण त्याला तुपामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनटं आपण मस्त ते त्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे। आता तुम्हाला त्या तांदळाच्या कोलम तांदूळ पण घेतला तरी चालतं, बासमती तांदळाच्या ऐवजी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता। आता इथं मी आहे ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे भाताला जेवढं शिजेल तेवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं। थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। आता त्याच्यामध्ये उकळी येते तोपर्यंतच मी थोडंसं केसर टाकलेलं आहे आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे। तर मस्त असा खूपच छान कलर आलेला त्या भाताचा। आता ह्याला झाकण ठेवून परत मी थोड्या वेळाने खोलून मी आहे ना एक अर्धा लिंबू टाकलेला आहे। आता ही टिप आहे जेवणाची, लिंबूने आहे ना भाताला एकदम सुटसुटीत भात होतो आणि टेस्ट पण खूप छान लागतो। कधी पण तुम्ही आहे ना कोणता पण भात जर खिचडी वगैरे काय बनवत असेल ना तर त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळा, तर असं मस्त सुटसुटीत भात होतो। आता मी इथं आहे ना खोवलेलं खोबरं होतं अर्धी वाटी, ओलं नारळ, तर ते पण टाकलेलं आहे। आता मस्त त्या भातामध्ये मऊसूत पडतं नारळ, म्हणून त्याच्यामध्ये मी शिजतानाच नारळ टाकलेला आहे आणि गूळ टाकलेला। नंतर थोडंसं भात शिजत आला की गूळ टाकलेला, नंतर त्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले। ड्रायफ्रूट्स थोडेसे मी साईडला पण ठेवले होते, थोडंसं गार्निशिंगसाठी। तर मस्त असं भात झालेला आहे। तर बघा आता हे सगळं प्रोसिजर आहे ना गूळ टाकल्यानंतर सगळं फास्ट गॅसवरती करायचं आहे, कारण आहे ना स्लो गॅस ठेवलात ना तर स्लो गॅसवरती आहे ना त्या गुळाचं पाणी सुटत राहणार आणि तो भात असं पचपचित होणार, त्यासाठी फास्ट गॅसवरती करायचं आहे। आता इथं भात आपला मस्त असं तयार झालेला आहे, मी आता ताटामध्ये सर्व केलेला आहे। बघा पाहू शकता किती सुंदर असा भात झालेला आहे आणि जसा सुंदर झाला होता तसा खायला पण तेवढाच टेस्टी झाला होता। आणि वरून मी त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तर हा भात खूपच छान झालेला आणि नारळी पौर्णिमे विशेष बनवलेला होता। चला तर मग माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा कशी झाली आहे। चला तर मग बाय।